वेलकम टू प्रशासन अकॅडमी. आपण भाग 1 पाहणार आहोत. भाग 1 मध्ये केंद्र आणि राज्यांचं जे राज्यक्षेत्र आहे त्याचा उल्लेख आहे आणि कलम 1 ते 4 मध्ये त्याचा समावेश आहे. कलम 1 काय सांगतं की संघराज्य नसून आपण राज्यांचा संघ आहोत. कलम 2 सांगतं की नवीन राज्यात काय करणं, दाखल करून घेणं. 3 नवीन राज्याची निर्मिती करणं आणि 4 2 आणि 3 नुसार होणारे जे बदल असतील ते 368च्या बाहेर असतील. पहिला जो कलम बघायचा आहे त्याच्यामध्ये महत्त्वाच्या तरतुदी पाहत असताना आपल्याला काही संकल्पना पाहणं आवश्यक आहे. त्यातली पहिली संकल्पना आपण पाहत असताना देश. आता देश हा जो शब्द आहे ती पॉलिटिकल जी आहे ती फिलॉसॉफी आहे. कारण की स्टेट, घटनेमध्ये स्टेट हा शब्द आहे आणि एखादं स्टेटला जर मान्यता द्यायची असतील तर त्यासाठी 4 घटक महत्त्वाचे आहेत आणि त्या स्टेटसाठी 4 महत्त्वाच्या घटकामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे भूप्रदेश, टेरिटरी. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे पॉप्युलेशन, लोकसंख्या. तिसरा जो घटक आहे तो म्हणजे शासन आणि चौथा जो घटक आहे तो सार्वभौमत्व. या 4 घटक आहेत. या 4 घटकाच्या आधारावर ही घटक डोळ्यासमोर ठेवून काय केलं जातं, एखाद्या स्टेटची काय केली जाते, निर्मिती केली जाते. म्हणून आपण स्टेट हा शब्द आहे. स्मॉल महाराष्ट्र हे राज्य आहे तर तिथं आपण स्मॉल यस वापरतो आणि जर कंट्री असेल तर तिथं आपण कॅपिटल यसचा काय करतो, वापर करतो. म्हणून स्टेटला मान्यता मिळण्यासाठी, एखाद्या स्टेटला मान्यता मिळण्यासाठी हे 4 घटक आवश्यक आहेत. म्हणून भूप्रदेश आहे तो टेरिटरी जो प्रदेश आहे तो पाहणं जे आहे ते आपल्याला कलम 1 ते 4 मध्ये आहे. म्हणजे स्टेटला मान्यता मिळण्यासाठी तिथल्या टेरिटरी भूप्रदेशला मान्यता, म्हणून 1 ते 4 कलम आपल्याला बघायचे. घटनेमध्ये अगोदर 1 ते कलमामध्ये याच गोष्टी का बघायच्यात, बाकी सगळ्या घटकांचा अभ्यास अगोदर का नाही केला आपल्या घटनाकारांनी, तर त्या सविस्तर स्वरूपामध्ये विचार केला की एखादं स्टेट चालवण्यासाठी जे नियम आणि सिद्धांत आहेत, एखाद्या देशाचं काय आहे देश चालवण्यासाठी नियम आणि सिद्धांताच्या नियमावलीला आपण काय म्हणू, राज्यघटना असं म्हणू. म्हणून भूप्रदेश आहे स्टेट. त्याच्यासाठी कलम 1 ते 4 आपल्याला पाहणं. दुसरं पॉप्युलेशन, लोकसंख्या. म्हणजे कोण, लोक. एखाद्या स्टेटसाठी लोक असणं ही अनिवार्य बाब आहे. त्याच्याशिवाय स्टेट काय करता येत नाही, स्थापन करता येत नाही किंवा एखादा देश निर्माण होत नाही. तर लोक म्हणून आपल्याला 5 ते 11 आर्टिकल नागरिकत्वाची तरतूद आहे आपल्याकडे. आणि नागरिकत्व जी आहे 1950 ज्या दिवशी घटना स्वीकारली त्या दिवशीपासूनच नागरिकत्व आपल्याकडे जे काय करण्यात आलं, स्वीकारण्यात आलं. परंतु पुढे अडचण येऊ नये म्हणून 1955ला आपण नागरिकत्वाचा कायदा काय केला, पारित केला. लोकांच्या अगोदर जन्मतत्वाच्या आधारावर आपण लोकांना नागरिकत्व देत होतो, वेळोवेळी आपण ते बदल केले. मग ती जी राहणारे जे नागरिक आहेत त्या नागरिकांच्या हक्काची जी तरतूद आहे ती म्हणजे 12 ते 35 हक्क, त्या लोकांचे हक्क, त्यांचं नागरिकत्व दुसऱ्या भागामध्ये, त्यांचे हक्क हे तिसऱ्या भागामध्ये, जे घटना लागू होत असतानाच आपल्याला जे काय करण्यात आले, लागू झाले. आणि मार्गदर्शक तत्व ही 36 ते 51 मध्ये चौथ्या भागामध्ये, जे की नैसर्गिक संसाधनांचा अभाव असल्यामुळे किंवा आपल्याकडे भूमी वेगवेगळ्या प्रादेशिक आधारावर आपल्याकडे निर्मिती झाल्यामुळे आपण त्यांना लगेच हक्क म्हणून देता नाही आले, म्हणून ती मार्गदर्शक तत्व. परंतु पुढे ती भविष्यामध्ये काही हक्क निर्माण होऊ शकतात का, तर होऊ शकतात. त्याचं उदाहरण जर सांगायचं म्हणलं तर आपल्याकडे कलम 45 जे होतं त्याचं पुढे त्याच्यामध्ये कलम 21A वर हक्क पण आला आपल्याकडे. 6 ते 14 वयोगटातील मुलामुलींना सक्तीचं आणि मोफत शिक्षण देण्याच्या संदर्भामध्ये. आणि 51A मध्ये पण लोकांचं कर्तव्यांचा पण समावेश आहे का, तर समावेश आहे. अशा पद्धतीने लोकांचा समावेश येतो. आणि तिसरं गव्हर्नमेंट. या गव्हर्नमेंटमध्ये मग कशाचा समावेश आहे,
तर मग 5 भाग आणि 6 याचा समावेश आहे. म्हणजे शासन जे असेल, आपल्याकडे शासन कशा पद्धतीचं आहे, त्रिस्तर शासन आहे. मग 2 स्तराचं शासन जे आहे ते 5-6 मध्ये आहे भाग, ठीक आहे. आणि पुढे 9व्या भागामध्ये आपल्याकडे काय करण्यात आलं, स्थानिक शासनाचं भाग. अशा पद्धतीचं शासन असेल का, तर ते शासन असेल. म्हणून तिथं सगळ्या गोष्टीचा समावेश, राष्ट्रपती, पंतप्रधान, ठीक आहे, स्थानिक लेवलला. आणि सार्वभौमत्व, या जे काय आहे सार्वभौमत्व, कुठल्याही स्वरूपाचं नियंत्रण नसणं, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या, त्याला म्हणायचं सार्वभौमत्व. मग आता पाकिस्तानमध्ये जर विचार जर केला, तर पाकिस्तानमध्ये त्यांची पॉलिसी किंवा धोरण डायरेक्ट इनडायरेक्ट ठरवण्यामध्ये कुणाची भूमिका येते, तर अमेरिकेची येते. म्हणून तिथलं जे सार्वभौमत्व आहे ते फक्त नावापुरतं आहे. या 4 घटकावरून काय स्टेट तयार होतं. परंतु त्यात सगळ्यात महत्त्वाचं पॉप्युलेशन, 4 पैकी 3 असेल तरी सुरू होतं. परंतु काही अपवादात्मक स्थितीमध्ये, जसं भूप्रदेश कुणाला नव्हता, इस्रायलला. सुरुवातीला इस्रायलच्या स्वरूपामध्ये स्वतःचा भूप्रदेश त्यांच्याकडे नव्हता. परंतु देश ही त्यांच्याकडे पॉलिटिकल फिलॉसॉफी असल्यामुळे त्यांनी काय केलं, तो प्राप्त केली भूमी. आणि शासनच्या बाबतीमध्ये जर अपवाद जर विचार म्हटलं, तर अपवादाच्या बाबतीमध्ये इराक आणि सिरिया, इथे काय आहे की आतंकवादी संघटनेच्याच प्रणालीनुसार तिथं कारभार शासन चालतं, त्याच्यामुळे चालत होतं. तो एक अपवादात्मक स्थितीमध्ये. पण स्टेट ठरवत असताना लक्षात घ्यायचं की ह्या 4 घटकाच्या वर काय होतं, स्टेट स्थापन होतं. म्हणून राज्य हा शब्द जर पुढे राज्यशास्त्रामध्ये जर आपल्याला दिसला, तर त्याचा अर्थ काय होतो, म्हणजे स्टेट बघत असताना आपण देश हा आपण अर्थ ग्राह्य धरायचा आहे. पण देश हा शब्द मूळ काय नाहीये, कुठेही उल्लेख नाही. ती पॉलिटिकल काय आहे, फिलॉसॉफी आहे, ती एकात्मतेच्या स्वरूपामध्ये पण आपल्याला प्राप्त होते, बंधुत्वाच्या स्वरूपामध्ये आहे. म्हणून अशा पद्धतीने ह्या 4 घटकावर काय होतं की देश ही संकल्पना आपल्याला, स्टेट ही संकल्पना येते. मग स्टेटच्या बाबतीमध्ये मुद्दा येतो. मग आपल्याकडे सुरुवातीला इंडिया आणि भारत, म्हणजे राज्याला जे नाव द्यायचं, स्टेटला काय नाव द्यायचं आहे, तर त्याच्यावरून सुरुवातीला आपल्याकडे वाद झाले. म्हणजे नेहरू, कामत ही जी सर्वात जास्त शिफारशी करणाऱ्या संविधान सभेमध्ये ऍक्टिव्ह असणारी सदस्य होती, त्यांनी हिंदुस्थान अशा पद्धतीचं नाव देण्याबाबत त्यांनी जे काय आहे प्रस्ताव केला. परंतु नेहरू आणि BR आंबेडकरांनी त्याला विरोध केला. विरोध करण्याच्या पाठीमागचं कारण जे काय आहे, हिंदुस्थान याच्यामध्ये हिंदू एक प्रकारे धर्माचा जे काय आहे, धर्माला समर्थन केल्याचा एक अँगल डेव्हलप होऊ नये, आणि आपल्या घटनेमध्ये धर्मनिरपेक्षता हा आपल्याकडे होता की घटना कुठल्याही धर्माला, एखाद्या कुठल्याही धर्माला काय करणार नाही, सपोर्ट करणार नाही. म्हणून त्या नावाला आपल्याला काय झाला, विरोध झाला का, तर विरोध झाला. परंतु इंडिया अर्थात भारत हे राज्यांचा संघ अशा पद्धतीचं नाव, म्हणजे इंडिया म्हणजेच भारत, हे आपण स्वीकारलं, कारण की ते पॉप्युलर होतं त्यावेळेसच्या टाइममध्ये. मग इंडिया हा शब्द जो आला, त्याचा जर बॅकग्राऊंडचा विषय जर बघितला, तर जो आपल्याकडे मॅक्स मुलर होता, तो एक इतिहासक होता. आणि इतिहास भारताच्या संस्कृतीचं, भारतात न येता भारतीय संस्कृतीचं लिखाण करण्यामध्ये कार्ल मार्क्स असेल, त्याच्यानंतर मॅक्स असेल, ठीक आहे, मॅक्स मुलर यांनी काय केलं, या मॅक्स मुलरने की भारताच्या लिखाणाबाबत, सांस्कृतिक बद्दल त्यांनी लिखाण केलं. आणि त्याच्या लिखाणामध्ये इतिहास लिखाण करण्यामध्ये एक बेसिक काही रूल असतात. त्याच्यामध्ये जी काय आहे, आपल्याकडे नदीच्या काठी राहणारी जी लोक आहेत, त्या नदीच्या काठी राहणाऱ्या लोकांच्या तिथं वस्ती जी राहते, त्याच्यावरून काय करण्यात आली, तिथली नावं पडलेली आहेत. आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने जर बघितलं, तर आपल्या सरळ सरळ गावांची नावं पण नदीच्या काठानुसार, नावानुसार, आडनावानुसार, किंवा ज्या प्रकारचा व्यवसाय केला जातो त्यानुसार नावं पाडली जातात. परंतु आपल्याकडे जो इतिहासामध्ये त्याचा जो उल्लेख सापडतो, तो म्हणजे इंड्स म्हणजे सिंधू. आणि आपण सिंधू नदीच्या काठावर हे तयार झालेलं, आणि इंड्सवरून पुढे आपल्याला इंडियन म्हणून ओळखलं गेलं. आणि
इंडियनवरून आपल्याला इंडिया अशा पद्धतीचं काय झालं पुढे नाव आपल्याकडे आलं. हे इंडिया नावाचा तिथं प्राथमिक स्वरूपातला इतिहास आहे. दुसरा जो आहे तो भारत या नावाचा जर इतिहास जर बघितला तर ऋग्वेदामध्ये, प्राचीन याच्यामध्ये ऋग्वेदामध्ये आपल्याकडे जे काही आहे दाशराज एक युद्ध त्याचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये ज्या 10 टोळ्या होत्या त्या 10 टोळ्यांचं एकमेकांमध्ये युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर तिथं भरत कुळातून जे सुदास राज्य होते त्यांनी जिंकलं आणि ती भरत कुळ जी होती टोळी ती जिंकली म्हणून त्याचं पुढे नाव आपल्याला भारत हे दिसतं. हे सगळं आपल्याला NCERT मध्ये त्याचा उल्लेख आहे. बाकी भारत नावाहून आपल्याला ऐतिहासिक स्वरूपाचे बरेचसे मुद्दे आपल्याला उपस्थित होतात का, तर उपस्थित होतात. म्हणून आपल्याकडे काय करण्यात आलं, जे की आहे इंडिया अर्थात भारत हा काय आहे, राज्यांचा संघ आहे का, संघ आहे. म्हणून आपल्याकडे नाव देण्यात आलं, कारण की ते वाद निर्माण झाले होते आणि त्या वादातून संविधान सभेमध्ये चर्चा होत असताना काय नाव ठेवायचं आपल्या देशाचं, त्याच्यावरून मी सांगितल्याप्रमाणे हिंदुस्थानचं, बाकी अनेक 1-2 नावं पण पुढे होती, परंतु जी चालू असलेली नावं आहेत त्याच्यातूनच एक मत झालं आणि आपल्या देशाचं नाव काय करण्यात आलं, हे देण्यात आलं का, तर हे देण्यात आलं. अशा पद्धतीने या नावांचा काय आहे, समावेश आहे का, तर तो समावेश आहे. आणि म्हणून कलम 1 मध्ये ज्या 3 तरतुदी आहेत त्या 3 तरतुदीमध्ये एक काय, आपण राज्यांचा काय आहोत, संघ आहोत, युनियन आहोत. दुसरी तरतूद जी आहे ती काय आहे, पहिल्या अनुसूचीमध्ये काय केलं जाईल, बदल केला जाईल का, तर परिशिष्टांमध्ये नावाचा बदल केला जाईल. आणि तिसरी जी होती ती म्हणजे राज्यक्षेत्र. आणि हे राज्यक्षेत्र कसं मिळून असेल, तर घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि भविष्यामध्ये संपादित केलेला प्रदेश, अशा पद्धतीने आर्टिकल 1 मध्ये उल्लेख आहे. म्हणून आपल्याला ही संकल्पना माहीत असणं आवश्यक आहे की देश, स्टेट काय आहे. जसं कलम 12 मध्ये डेफिनेशन आहे स्टेटची, ती पुढे आपण बघूच, परंतु स्टेट देश न म्हणता आपण स्टेट म्हणतो. आणि मग स्टेट कसं तयार होतं, तर स्टेट तयार होत असताना 4 घटकाच्या स्वरूपामध्ये तयार होतं. पुन्हा एकदा सांगतो, एक म्हणजे काय, भूप्रदेश असेल, दुसरा जे की पॉप्युलेशन असेल, तिथलं शासन असेल, आणि सार्वभौमत्व. या घटका, हे जे घटक आहे या घटकांची व्यवस्था चालवण्यासाठी काही नियम तयार केले. त्या नियमावलीला आपण काय म्हणू, पुढे घटना म्हणू का, तर त्याला आपण संविधान म्हणू का, तर संविधान म्हणू. म्हणून आपल्याला 1 ते 4 या भागाचा इथे अभ्यास करायचा आहे. इथेच का आहे ते लक्षात आलं का. म्हणून आपण मागे बघितलेलं आहे की कलम 1 काय सांगतं, 2 काय सांगतं, 3 काय सांगतं आणि 4 काय सांगतं. मग आपल्याला बघायचं आहे भारताच्या जी राज्य आहे, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची उत्क्रांती. तर ही उत्क्रांती पाहत असताना आपल्याला भारताच्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची उत्क्रांती पाहत असताना 4 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. की संस्थानांचं विलिनीकरण, म्हणजे आपल्याकडे आत्ता जी आलेली 28 राज्य आणि 8 केंद्रशासित जे प्रदेश आहेत ते आज ती कशी निर्माण झाली, त्याची उत्क्रांती कशी आहे, त्यासाठी या 4 घटकांचा आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे. पहिला जो घटक आहे तो म्हणजे संस्थानांचं विलिनीकरण. दुसरा आहे राज्य आणि संस्थानं यांचं एकात्मिकीकरण, भाषा आणि पुनर्रचना आणि नंतर झालेले बदल. अशा 4 घटक डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आत्तापर्यंत जी झालेली उत्क्रांती आहे त्याचा काय करायचा, अभ्यास करायचा. पहिला जो घटक आपल्याला अभ्यास करायचा म्हणजे संस्थानांचं काय करायचं, विलिनीकरण. आता या संस्थानिकांचं विलिनीकरण बघत असताना सुरुवातीला ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस जर विचार केला तर हे जे भारत, इंग्रजांचं जे राज्य होतं त्याच्यामध्ये 50% काय होतं, संस्थानिकं होती आणि 50% काय होती, जे की ब्रिटिश प्रांत होती. अशा पद्धतीने हे राज्य होतं. मग आता ज्या वेळेस आपल्याला काय करण्यात आलं, आपल्याला देशाची निर्मिती करायची, त्यामध्ये जर बघितलं तर ब्रिटिश प्रांत जर विचार केला तर एकूण किती प्रांत होते, 11 प्रांत होते. आणि संस्थानांचा विचार जर केला तर किती संस्थानं होती, 562 संस्थानिक होती. आता या 562 पैकी 552 जे विचार जर केला, या 562 पैकी 10 जे आहेत ते पाकिस्तानात, म्हणजे पाकिस्तान कसा तयार झाला,
2 ब्रिटिश प्रांत आणि 10 संस्थानिक असा मिळून काय झाला, पाकिस्तान तयार झाला. मग या 562 पैकी 552 आणि ही कधी 15 ऑगस्ट 1947 ला काय झाली, भारतामध्ये विलीन झाली. 3 जी संस्थानिकं राहिली, एक जम्मू काश्मीर, हरिसिंग 26 ऑक्टोबर 1947 ला ते विलीन झालं. जुनागड हे गुजरातच्या स्वरूपामध्ये गुजराती फेब 1948 ला विलीन झालं, परंतु त्याच्यावर कारवाई जी झाली ती 13 सप्टेंबर 1948 ला. आणि सर्वात शेवटी जे संस्थान काय झालं, विलीन झालं भारतामध्ये, ते म्हणजे हैदराबाद संस्थान 17 सप्टेंबर 1948 ला, मराठवाडा मुक्ती संग्राम. असे हे 3 संस्थानं परत काय झाली, भारतामध्ये विलीन झाली. ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस 549च संस्थानिकं भारतामध्ये विलीन झाली होती. आयोगाने इथेही प्रश्न विचारला होता की यांचा क्रम काय विलीन करण्याचा, हाही क्रम आयोगाने विचारलेला आहे. बघा लक्षात आलं का. त्याच्यामध्ये पाहत असताना की मूळ घटना जी होती त्या मूळ घटनेमध्ये आपल्या पहिल्या अनुसूचीमध्ये आत्ता जी असलेली आहेत ती 29 राज्य, काय सुरुवातीला 29 जी राज्य होती ती पूर्वी ब्रिटिश प्रांत आणि संस्थानिक 11 पैकी 2 संस्थानिक मी सांगितलं ते पाकिस्तानात गेली. कुठली गेली तर बॉम्बे प्रांत तून जो सिंध प्रांत आहे आणि वायव्यची जी सरहद आहे ही पाकिस्तानमध्ये. ठीक आहे. आणि जे 29 राज्य आपली तयार झाली, जी शिफारस करून आली अ ब क ड मध्ये, त्या 29 राज्यां हे कशी तयार झाली, 9 प्रांत आणि 552 संस्थानिकांचं एकत्रित करून काय झाला, भारत झाला, इंडिया झाला. ठीक आहे. आणि 2 काय आणि 10 असा मिळून काय झाला, पाक झाला. अशा पद्धतीने मुद्दा झाला. मग जी 29 राज्याची निर्माण झाली, ती 29 राज्य जी निर्माण करण्यात आली त्याला आपण काय करण्यात आलं की पूर्वीचे जे ब्रिटिश प्रांत आहेत असे 9 ते भाग 1 मध्ये, भाग 2 मध्ये पूर्वीचे जे संस्थान होते परंतु तिथं कोण होती, राज्य प्रमुखांचं राज्य होतं आणि इथे गव्हर्नरांचं राज्य होतं, अशा पद्धतीची. त्यानंतर केंद्रशासित प्रदेश आहेत अशी 10 ती भाग क मध्ये करण्यात आली. आणि एक राज्य क्षेत्र होतं ड मधलं, एक राज्य क्षेत्र ते अंदमान निकोबारच्या तिथलं, असे क मध्ये ऍड करण्यात आली. म्हणजे एकंदरीत एक लक्षात घेत चाललं की ज्यावेळेस 29 राज्य आपल्याकडे काय करण्यात आली, निर्माण करण्यात आली, त्यावेळेस भाग अ मध्ये किती राज्य होती, 9 राज्य होती. कुठली होती तर ती पूर्वीचे जे ब्रिटिश प्रांत होते आणि ती कोणाची, गव्हर्नरची राज्य होती. त्याच्यामध्ये कोण होतं, आसाम, बिहार, बॉम्बे, मध्य प्रदेश, मद्रास, ओरिसा, पंजाब, संयुक्त प्रांत आणि पश्चिम बंगाल. हे भाग ए अ मध्ये होती 9. भाग ब मध्ये 9 होती जी पूर्वीचे संस्थानं होती आणि राज्य प्रमुखांची राज्य होती. त्याच्यामध्ये हैदराबाद, जम्मू काश्मीर, मध्य भारत, म्हैसूर, पटियाला, राजस्थान, सौराष्ट्र, त्रावणकोर, कोची आणि विंध्य प्रदेश. आणि क मध्ये जी 10 जी केंद्रशासित प्रदेश होती, जे की त्याच्यावर काय होतं, कमिशनरची राज्य होती ती, अशी 4 अजमेर, भोपाळ, बिलासपूर आणि कूच. ठीक आहे. बिहार, कुर्ग, दिल्ली, हिमाचल प्रदेश, कच्छ, मणिपूर आणि त्रिपुरा अशा पद्धतीची काय होती की 10 होती आणि एक ड, अशा पद्धतीने. आता इथे हे सांगण्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे, इथं जोड्या लावांमध्ये आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. किती राज्य होती, अशा पद्धतीने अ ब क ड आणि ब्रिटिशांचे संस्थान, पूर्वीचे संस्थान, केंद्रशासित प्रदेश अशा पद्धतीचा उल्लेख आहे का, तर उल्लेख आहे. ठीक आहे. मुद्दा लक्षात आला. उत्क्रांतीचा अभ्यास करत आहोत, त्याच्यामध्ये संस्थानिकांचं विलिनीकरण, ठीक आहे, एकात्मिकीकरण, आणि तिसरा भाषेच्या आधारावर पुनर्रचना करायची. मग भाषेच्या आधारावर आपल्याकडे पुनर्रचना करायची आहे का, तर भाषाच हा का निकष, कारण की जेवढ्याही समित्या आल्या त्या समित्यांनी नंतर काय केला होता, विरोध केला होता. पण भाषाच हा का निकष नवीन राज्य निर्माण करण्यासाठी, तर त्याचा जर बॅकग्राऊंडचा जर आपल्याला अभ्यास करायचं म्हटलं तर सुरुवातीला 1947च्या पूर्वी पश्चिम बंगाल 1905ला जी बंगालची फाळणी झाली होती, त्या बंगालच्या फाळणीमध्ये पण तोच निकष ठरवला, जे की मागणी करण्यात आली होती.
1917ला ज्यावेळेस तेलुगू भाषिक लोकांनी मद्रास प्रांतातून काय आंध्र प्रदेश वेगळा करण्यात यावा त्याचा पण आधार. आणि 1920ला ज्यावेळेस काँग्रेसमध्ये काँग्रेसचं जे नागपूर अधिवेशन झालं, 1920ला 2 अधिवेशनं झाली, त्यावर पुनर्रचनेचं तत्व काँग्रेसनी काय होतं तिथं स्वीकारलं होतं का, ते काँग्रेसने तिथं स्वीकारलं होतं. 1928ला ज्यावेळेस नेहरू रिपोर्ट आला होता, त्या नेहरू रिपोर्टमध्ये प्रांताची रचना, पुनर्रचना अंशतः भौगोलिक, अंशतः आर्थिक आणि वित्तीय, मात्र त्यांनी विरोध भाषिक आधारावर केला होता का, तर भाषिक आधारावर त्यांनी काय केला होता, विरोध केला होता. प्रश्न विचारत असताना इथे विचारला होता की कुठल्या कुठल्या समितीने काय केलं होतं, भाषिक आधारावर समर्थन द्यावं का, तर यामध्ये नेहरू रिपोर्ट असेल, धर समिती असेल आणि JVP समिती पण असेल का, तर त्या समितीचा पण उल्लेख येतो. म्हणून नेहरू रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं की भौगोलिक, अंशतः आर्थिक आणि वित्तीय असावा, पण भाषिक आधारावर नसावा, अशा पद्धतीचं सांगितलं. पण स्थानिक जनतेला प्रशासनामध्ये आर्थिक सहभाग साध्य होईल आणि प्रशासन सोपं होईल, कारण की भाषावर जर राज्याची पुनर्रचना जरी झाली तर प्रशासन सोपं होईल. आणि ब्रिटिशांनी जे दुर्लक्षित केलेलं जे राज्य असतील किंवा जो समाज असेल त्याच्या बाबतीतला जर विचार केला तर त्यांच्या बाबत देशी भाषांना चालना मिळावी या उद्देशाने पण काय भाषावर प्रांत रचना करण्यात यावी अशा पद्धतीचा निकष पुढे पाहण्यात आला. ठीक आहे. आणि खूप साऱ्या लोकांचं मत पण काय होतं की भाषेच्याच आधारावर काय करावं, राज्याची निर्मिती व्हावी का, तर राज्याची निर्मिती व्हावी. याच्यासाठी काय केलं की भाषिक पुनर्रचना करत असायची असेल तर कशा पद्धतीची झाली त्याचा अभ्यास करत असताना मग संविधान सभेने, ज्या संविधान सभेमध्ये कामकाज चालू होत होतं, चर्चा सुरू होत होती, त्या संविधान सभेने एक पहिली समिती स्थापन केली की त्यांनी काय सांगितलं की भाषेच्या कुठल्या आधारावर राज्याची निर्मिती करायची आहे. ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस तर आपण बघितलं की आपल्याकडे अ ब क ड नुसार आपल्याकडे 29 राज्य आपण निर्माण केली. पण पुढे आपल्याकडे जी रचना आहे ती पाहत असताना त्याचं जे की आहे की संविधान सभेने पहिली समिती स्थापन म्हणजे की एक समिती स्थापन केली 48ला, म्हणजे एके धर समिती. या समितीने आपला अहवाल दिला 1948ला. ते हायकोर्टाचे काय होते, न्यायाधीश होते अलाहाबादचे. त्यांनी पण शिफारस केली की पण त्यांनी भाषा, संस्कृती हा निकष नसावा अशा पद्धतीचा त्यांनी काय केला होता, रिपोर्ट दिला. पण प्रशासकीय सोय म्हणून त्यांनी काय केलं, प्रमुख निकष असावा, प्रशासकीय सोयीसाठी हा प्रमुख निकष असावा अशा पद्धतीचा असावं. मात्र काय करण्यात आलं, या आयोगाने आंध्र प्रदेशच्या निर्मितीसाठी काय भाषिक आधारावर काय करावं, भाषिक आधारावर त्या राज्याची काय करावी, निर्मिती करावी अशा पद्धतीचा अहवाल दिला. तो अहवाल त्यावेळेस प्राप्त झाला. त्या अहवालानुसार त्या समितीच्या कामकाजाबाबत तत्कालीन काँग्रेस सरकार काय झालं, जे की समाधानी नव्हतं, म्हणून त्यांनी पुढे काय केलं, एक स्वतंत्र समिती स्थापन केली. त्या स्वतंत्र समिती म्हणजे JVP समिती, जी 1949ला ही समिती स्थापन झाली. जवाहरलाल नेहरू, जी सरदार वल्लभभाई पटेल, पट्टाभी सीतारामय्या ह्या 3 व्यक्तींची मिळून ही समिती काय करण्यात आली, स्थापन करण्यात आली का, तर ही समिती स्थापन करण्यात आली. यांनी पण काय केलं की भाषिक आधारावर अनुकूलता दर्शवली नाही, यांनी पण भाषिक आधाराबाबत कुठल्या नाही. पण जी तेलुगू भाषिकामध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता आणि तिथे मग जे की आहे 56 दिवसाचं उपोषण हे जे की श्रीरामलू यांनी केलं. आणि ते केल्यामुळे काय केलं की त्यावेळेस सरकारने काय केलं, वांचू समिती स्थापन केली. एक आंध्र प्रदेशमध्ये एक तीव्र चळवळ उभा झाली की भाषिक आधारावर काय करण्यात यावं, जे की राज्याची निर्मिती करावी. आणि त्याच्यासाठी यांनी उपोषण केलं 56 दिवसाचं श्रीरामलू. आणि त्यांच्या मत यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली लगेच, ती म्हणजे वांचू समिती. आणि वांचू समितीने शिफारस केली. ऑक्टोबर 1953 मध्ये त्यांनी कायदा पास केला आणि मद्रास राज्यातून काय करण्यात आलं, आंध्र प्रदेश काय करण्यात आलं, निर्मिती करण्यात आली. म्हणून भाषिक आधारावर निर्माण झालेलं जे राज्य आहे ते म्हणजे आंध्र प्रदेश, अशा पद्धतीचा पण प्रश्न तिथं उपस्थित आहे का, तर विचारलेला आहे. म्हणून पहिलं राज्य जे भाषिक आधारावर जे झालं ते राज्य पुनर्रचना आयोगाने स्थापन करणं.
आणि ते पुढे आपल्याला स्थापन होताना दिसलं का, तर दिसलं. अशा पद्धतीने पुढे आपल्याकडे मग राज्य पुनर्रचना आयोग स्थापन करण्यात आला. आणि राज्य पुनर्रचना आयोग स्थापन कधी झाला, तो डिसेंबर 1953ला. त्याला पाक आयोग असं म्हणू, जे की पन्नीकर, अली फाजल याचे अध्यक्ष होते, म्हणून फाजल अली आयोग अशा पद्धतीचा पण आपल्याला उल्लेख आहे. आणि कुजरू अशा 3 व्यक्तींचा मिळून जे की राज्य पुनर्रचना आयोग, त्यालाच आपण पाक आयोग किंवा त्यालाच आपण फाजल अली आयोग असं म्हणू. आणि या पाक रिपोर्ट आला तो 1955ला आला आणि 1955ला त्यांनी सादर केलं. आणि त्यांनी सांगितलं की भाषिक आधारावर पुनर्रचना करण्यासाठी काय केली, अनुकूलता दाखवली. म्हणजे अगोदरच्या समित्यांनी अनुकूलता दाखवली नव्हती, परंतु राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारस केली. मात्र त्यांनी काय सांगितलं, एक राज्य एक भाषा हे तत्व त्यांनी काय केलं होतं, अमान्य केलं होतं. आणि आयोगाच्या मते भारताच्या एकात्मतेला काय प्राथमिक महत्त्व दिलं जावं, या उद्देशानं त्यांनी एकच भाषा हे काय केलं, मान्य केलं नाही. म्हणून फाजल अली आयोगाच्या ज्या शिफारशीनुसार पुढे आयोगाने काय केली, शिफारस केली. जे सुरुवातीचे 4 विभाग होते, अ, ब, क, ड, ती 4 जी गटात विभाजन जे करण्यात आलेलं होतं, त्यांच्या एक स्वरूपामध्ये ते रद्द केले फाजल अली आयोग, राज्य पुनर्रचना आयोग. आणि त्यांनी केल्यानंतर तिथं शिफारस केली की 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश काय करण्यात यावं, निर्माण करण्यात यावं. आणि राज्य पुनर्रचना आयोगाचा अहवाल जो आहे तो भारत सरकारने स्वीकारला आणि त्या आधारावर आपल्याकडे राज्य पुनर्रचना कायदा काय करण्यात आला, पास करण्यात आला. आयोगाने विचारलं की तो मंजूर कधी झाला, अशा पद्धतीच्या सेंटेन्समध्ये पण काय केलेलं आहे, प्रश्न विचारलेले आहे. राज्य आयोगाचे अध्यक्ष कोण, सदस्य कोण, तो मंजूर कधी झाला, ठीक आहे, त्याची अंमलबजावणी कधी झाली, या सगळ्या सेंटेन्सवर काय केलेले आहेत, राज्यसेवेला आणि कंबाईनला पण प्रश्न विचारलेले आहेत का, तर प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून आपण हे सविस्तररित्या पाहणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणून राज्य पुनर्रचना अधिनियम जे की आहे कायदा 55चा मंजूर झाला 31 ऑगस्ट 1956ला आणि त्याची अंमलबजावणी झाली 1 नोव्हेंबर 1956ला. ठीक आहे, राज्य पुनर्रचना कायदा अधिनियम आणि अंमलबजावणी. आणि त्यावेळेस 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश काय करण्यात आले, आपल्याकडे याच्यानुसार काय करण्यात आले, स्थापन झाले. जे 14 राज्य होती त्यातले पहिले राज्य जे की आहे 1953मध्ये ऑलरेडी कुठलं भाषिक आधारावर तयार झालेलं कुठलं होतं, ते आंध्र प्रदेश होतं का, आंध्र प्रदेश होतं. शिफारस जी केली होती आयोगाने ती 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश. शिफारस आणि प्रत्यक्षात सुरू झालेलं याच्या विधानाचा पण प्रश्न उपलब्ध होता की 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश अशा पद्धतीची निर्माण करण्यात आली का, तर निर्माण करण्यात आली. मग आपल्याला का या सगळ्या गोष्टी व्यवस्थित स्वरूपामध्ये पाहायच्या आहेत, ठीक आहे. हे शिकण्यासाठी ऐकण्यासाठी थोडंसं जरा कंटाळवाणं असं वाटू शकतं, परंतु हे आपल्याला परीक्षेला विचारलेलं आहे आणि तो तर फॅक्च्युअल डाटा आहे, इथं कॉन्सेप्ट नाही आहे, म्हणून हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे. मग 7वी जी घटना दुरुस्ती करण्यात आली आपल्याला, त्या 7व्या घटना दुरुस्तीमध्ये जुनी, कारण की आपल्याकडे काय घटना दुरुस्ती का करावी लागली आपल्याला, कारण की मूळ आपल्यामध्ये किती होते, 29 राज्य होते. मग त्याच्यामध्ये जर आपल्याला काय करायचं असेल, बदल आहे, मग ती घटना दुरुस्ती केली. पहिल्या अनुसूचीमधले जे 29 राज्य होते त्यांच्या जागी काय करण्यात आली, 16 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशांचा काय करण्यात आला, समाविष्ट करण्यात आला. मग आपण बघितलं ना की कलम 1 मध्ये काय केलं जाईल, दुसरी तरतूद आहे, परिशिष्ट 1 मध्ये जो बदल केला जाईल, केंद्र आणि राज्यांच्या क्षेत्रांची यादी, ही कलम 1 मधली दुसरी तरतूद आहे. म्हणून 6 केंद्रशासित प्रदेश समाविष्ट करण्यात आले. मग आता आपल्याकडे आतापर्यंत जी 28 राज्य आहेत, ती 28 राज्य कशी आली, त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारले. जसं की 25वं राज्य कुठलं होतं, सिक्कीम राज्याच्या बाबतीमध्ये काय झालं, गोवाच्या बाबतीमध्ये काय झालं, ठीक आहे. खालीलपैकी कुठला केंद्रशासित प्रदेश अगोदर केंद्रशासित प्रदेश होता आणि नंतर त्याचं राज्यामध्ये काय झालं, रूपांतर झालं. अशी सेंटेन्सच्या स्वरूपातली वाक्य आहेत, म्हणून आपल्याला हे पाहणं आवश्यक आहे. म्हणून आपल्याला कुठल्या घटना दुरुस्तीने कितवं क्रमांकाचं राज्य आलं किंवा कुठल्या राज्यातून राज्याची निर्मिती झाली हे पाहणं आवश्यक आहे. 1960ला जे द्विभाषिक बॉम्बे प्रांत होता त्याचं विभाजन झालं
आणि त्याचं विभाजन होऊन म्हणजे महाराष्ट्र ऑलरेडी राहिला, मग गुजरात हे काय झालं 15वं जे की राज्य झालं. म्हणजे ही 14 राज्य पहिली, त्याच्यामध्ये 14 मध्ये ऑलरेडी आंध्र प्रदेश होतं. 15वं राज्य जे आहे ते कुठलं आहे? गुजरात होतं. 1961 मध्ये दादर नगर हवेली हा भारतीय संघामध्ये समाविष्ट करण्यात आला. म्हणजे भारतीय संघ राज्यामध्ये काय करण्यात आला? भारताच्या याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आला. मग जर समाविष्ट करायचा आहे कलम 2च्या स्वरूपामध्ये, बाहेरचा भाग जर काय करायचा समाविष्ट करायचा असेल तर त्याच्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल. म्हणून आपण काय केली? घटना दुरुस्ती केली. आणि 10व्या घटना दुरुस्तीने काय करण्यात आलं? दादर व नगर हवेली काय करण्यात आलं? भारताचा भाग बनला. ठीक आहे. 62 मध्ये गोवा, दमण, दीव याचा पण काय करण्यात आला? भारतीय संघामध्ये काय करण्यात आला? भारतीय संघ राज्यामध्ये काय करण्यात आला? समावेश करण्यात आला. तो म्हणजे 12व्या घटना दुरुस्तीने. एकीकडे असा पण प्रश्न विचारलेला आहे की इकडे घटना दुरुस्त्या दिलेल्या आहेत आणि इकडे राज्यांची नावं दिली आहेत, त्या योग्य आणि खाली पर्याय दिलेले आहेत, म्हणून हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. 62 मध्ये पॉंडिचेरीचा समावेश करण्यात आला आणि त्याच्यासाठी कशाची घटना दुरुस्ती, कितवी घटना दुरुस्ती करावी लागली? 14वी घटना दुरुस्ती. 10वी घटना दुरुस्ती ही दादर नगर हवेलीच्या संदर्भात आहे. 12वी घटना दुरुस्ती ही गोवा आणि दमणच्या स्वरूपात आहे. 14वी घटना दुरुस्ती ही पॉंडिचेरी जे काय आहे ते पॉंडिचेरीच्या बाबतीमध्ये आहे. 1963 मध्ये पुढे आसाममधल्या ज्या टेकड्या होतात त्या टेकड्यांचा भाग वेगळा काढून तिथं नागालँड हे स्वतंत्र राज्य काय करण्यात आलं? निर्माण करण्यात आलं. म्हणून 16वं राज्य. 15वं राज्य गुजरात असेल, 16वं राज्य जे काय आहे काय? नागालँड. आता ही जी राज्य किंवा ही आपल्यात समाविष्ट करण्यात आली तर ती आपल्या काय घटनेनुसार करण्यात आली का? तर ती घटनेनुसार करण्यात आली. 1966 ला जो आयोग, शहा आयोग आणि शिफारस केली पंजाब प्रांताच्या बाबतीमध्ये, आणि जो पंजाब प्रांत होता त्यावेळेस जो पंजाब प्रांत होता तो मिळून म्हणजे शीख आणि जाट समाज असा जो मिळून पंजाब प्रांत होता. आणि मग जाट वेगळा करून हरियाणा हा काय करण्यात आला? राज्य काय करण्यात आलं? स्थापन करण्यात आलं. म्हणून हिंदी भाषिकांसाठी 17वं जे राज्य आलं ते म्हणजे हरियाणा आलं. आणि संयुक्त कॅपिटल जे असेल ते चंदीगड जे काय आहे केंद्रशासित प्रदेश म्हणून तिथे त्यावेळेस काय करण्यात आला? उल्लेख करण्यात आला पंजाब राज्य म्हणून. आता काय झालं की राष्ट्रपतींना काय करण्यात यावं? 18वी घटना दुरुस्ती झाली आणि या 18व्या घटना दुरुस्तीमध्ये उल्लेख काय करण्यात आला की राष्ट्रपतींना काय करण्यात यावं? राज्य निर्मिती करण्यासाठी सोय व्हावी म्हणून 2 तरतुदी ऍड करण्यात आल्या आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याकडे याचं विभाजन झालं का? तर याचं विभाजन झालं. 1970 ला जो हिमाचल प्रदेश आहे तो केंद्रशासित प्रदेश होता, त्याचं पुढे काय बनलं? राज्य बनलं का? ते राज्य बनलं. आणि 1971 पासून 18वं राज्य म्हणून काय आहे? हिमाचल आहे का? तर हिमाचल आहे. ठीक आहे. 72 मध्ये जे की आहे एक मणिपूर 20वं राज्य, 19वं राज्य, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांची निर्मिती झाली. असे 21 राज्यांच्या बाबतीमध्ये आलं. ठीक आहे. सिक्कीमच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर 1975 मध्ये सिक्कीम हे 22वं राज्य, कारण की ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस सिक्कीम हा संरक्षित क्षेत्र होता. ठीक आहे. आता या संरक्षित क्षेत्राबद्दल सविस्तर आपण अनुसूचित क्षेत्र आणि आदिवासी क्षेत्र यामध्ये आपण बघू. आता इथे एवढंच लक्षात घ्या की एक भारतात ज्यावेळेस होतं तर संरक्षित क्षेत्र होतं, तो भारताचा भाग नव्हता, तो आपण काय केला? समाविष्ट केला. मग अगोदर 74ला 35वी घटना दुरुस्ती केली आणि या 35व्या घटना दुरुस्तीने तो काय करण्यात आला? सहयोगी राज्य म्हणून काय करण्यात आलं? समाविष्ट करण्यात आलं. आणि मग त्यांच्याच विनंतीनुसार पुढे आपण 36वी घटना दुरुस्ती करून सिक्कीमला पूर्ण राज्याचा काय करण्यात आला? दर्जा देण्यात आला का? तर पूर्ण राज्यांचा दर्जा देण्यात आला. अशा पद्धतीने आपल्याकडे 22वं राज्य जे आहे ते सिक्कीम आलं का? तर हे सिक्कीम आलं. आपण बघितलं 14, 15, 16, 17, 18 अशा पद्धतीने 19, 20, 21. ठीक आहे. त्यानंतर 23वं राज्य जे होतं ते म्हणजे मिझोरम आणि 24वं जे होतं ते म्हणजे अरुणाचल प्रदेश यांची निर्मिती झाली. 25वं राज्य हा पण खूप वेळा प्रश्न विचारला की गोवा हा कितवं राज्य झालं प्रिलिमिनर कंबाईनच्या स्वरूपामध्ये. 1987 ला गोवा हे 25वं राज्य झालं का? तर 25वं राज्य झालं. आणि 2000 ला जी काही भाग आहेत, काही प्रदेश विभक्त करून आपल्याकडे काय करण्यात आली?
नवीन राज्य निर्माण करण्यात आली का, तर नवीन राज्य करण्यात आलं. MP मधून छत्तीसगड काय करण्यात आलं, निर्माण करण्यात आलं. त्याच्यासाठी आपल्याला MP पुनर्रचना अधिनियम 2000 यानुसार काय करण्यात आलं, मध्य प्रदेशमधून छत्तीसगड हे 36 जे आहे की 26वं राज्य आपल्याकडे आलं का. उत्तर प्रदेश 27वं राज्य जे की उत्तरांचल, पुढे त्याचं नाव उत्तराखंड करण्यात आलं. UP पुनर्रचना अधिनियम 2000 त्याच्यानुसार उत्तर प्रदेशमधून काय उत्तराखंड आलं, त्यावेळेस उत्तरांचल नाव होतं. आणि बिहारमधून झारखंड म्हणून हे 28वं राज्य जे की त्याच्यासाठी आपल्याकडे बिहार पुनर्रचना अधिनियम करण्यात आलं का. इथं कुठल्याही स्वरूपाची कॉन्सेप्ट नाही आहे, हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे का, तर आवश्यक आहे. प्रश्न विचारलेले आहेत, मेन्सला पण प्रश्न विचारले. आणि 2014ला आंध्र प्रदेशमधून जे की आहे आंध्र प्रदेशमधून तेलंगणा हे 29वं राज्य निर्माण झालं. ज्यावेळेस निर्माण करण्यात आलं त्या 10 वर्षानंतर दोन्ही जॉईंट 10 वर्षांपर्यंत जॉईंट काय असेल राजधानी असेल असा उल्लेख होता. आंध्र प्रदेशमधून तेलंगणा आणि 29वं राज्य, तिथे 31 जिल्हे, लोकसभा मतदारसंघ 17 असतील, राज्यसभेचे मतदारसंघ 7 असतील आणि विधानसभेच्या जागा 119 असतील आणि विधान परिषद जे असेल तर किती असतील, 40 असतील. म्हणजे दोन्ही याच्यासाठी विधान परिषदेची तरतूद राहिली का, तर राहिली. ठीक आहे. आंध्र प्रदेशमध्ये लोकसंख्या मतदारसंघ जर केला तर त्याच्यामध्ये बघत असताना 25, ठीक आहे, राज्यसभेसाठी 11 आणि विधानसभेच्या जागा 176 असतील आणि विधान परिषदेच्या किती असतील, 58 असतील. म्हणजे दोन्ही राज्यांमध्ये विधान परिषद आहे. एखाद्या राज्याला विधान परिषद असावी का नसावी ते त्या राज्यांनी ठरवायचं असतं 169 नुसार, तशा पद्धतीची असावी का नसावी त्याबाबत. ठीक आहे. पुढे त्याला मान्यता मिळते केंद्राच्या स्वरूपामध्ये, ते आपल्याला पुढे आपण बघूच त्या बाबतीमध्ये. पण लक्षात घ्यायचं की इथे पण होती का, तर होती. 19ला जम्मू काश्मीर पुनर्रचना जो कायदा आला आपल्याकडे, 370 काय करण्यात आलं, रद्द करण्यात आलं. आणि 2019ला जम्मू काश्मीरमधून जम्मू काश्मीर आणि लडाख, म्हणजे लडाख जे काय झालं, लेह आणि कारगिल जो जम्मू काश्मीरचा भाग होता तो वगळून लडाखमध्ये 3 गोष्टी ॲड केल्या. लडाखमध्ये लेह आणि कारगिल अशा पद्धतीने 2 केंद्रशासित प्रदेश आपल्याकडे काय करण्यात आली, स्थापन करण्यात आली का, तर ती स्थापन करण्यात आली. ती 2 कुठल्या बेसवर आपल्याकडे करण्यात आली, तर जम्मू काश्मीर पुनर्रचना जो कायदा होता 2019चा, याच्यानुसार काय करण्यात आलं, जम्मू काश्मीर आणि लडाख अशा पद्धतीची काय झाली 2 केंद्रशासित प्रदेश आपल्याकडे स्थापन झाली का, तर स्थापन झाली. जम्मू काश्मीरसाठी सध्या काय आहे, विधानसभा आहे का, तर विधानसभा आहे. तिथल्या विधानसभेचा विचार केला तर 90 सदस्य असतील विधानसभेमध्ये आणि 5 कोण आहे, राज्यपाल, उपराज्यपाल आहेत, त्यांना निर्वाचित करण्याचा अधिकार आहे. आणि जो पाकव्याप्त काश्मीर आहे त्याच्यामध्ये किती आहेत, 24 आहेत. अशा पद्धतीची विधानसभा जे काय जम्मू काश्मीरसाठी केंद्रशासित प्रदेशासाठी आहे का, तर ती अशा पद्धतीची आहे. ठीक आहे. आणि लडाख एक मुख्य अशा 2 पद्धतीने, बाकी स्पेशल त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला केंद्रशासित प्रदेशमध्ये आपण सविस्तर स्वरूपामध्ये त्याचा अभ्यास करू. 2022ला दादर नगर हवेली आणि दीव दमण ह्या दोन्हींचं काय करण्यात आलं, एकत्रीकरण करण्यात आलं, एकच केंद्रशासित प्रदेश करण्यात आला. म्हणून सध्या किती आहेत, 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश. जे 9 होते त्यामध्ये या दोन्हींचं एकत्रीकरण झालं म्हणून 8 झालं. आणि 29 जी राज्य होती त्याच्यामध्ये जम्मू काश्मीर काय करण्यात आलं, त्याचं केंद्रशासित प्रदेशामध्ये झालं म्हणून 28 राज्य राहिले. म्हणून सध्या 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांचा आपल्याकडे समावेश आहे. आणि याची ही जी यादी आहे ती यादी आपल्याला कलम 1 मध्ये दुसऱ्या तरतुदीमध्ये वेळोवेळी बदल झाल्यानंतर तिथं मेन्शन करणं आवश्यक आहे का, तर आवश्यक आहे. आपण उत्क्रांती बघत आहोत कशाची, भारतीय जी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांच्या उत्क्रांतीमध्ये बघितलं आपण. पहिला मुद्दा की संस्थानिकांचं एकत्रीकरण, संस्थानांचं एकात्मिकीकरण, नंतर पुनर्रचना, राज्य पुनर्रचना आणि त्या आयोग आणि आयोगाने केलेली शिफारस आणि आत्तापर्यंत आलेली राज्य. आणि चौथा मुद्दा नंतर झालेले बदल. नंतर झालेले बदल काय आहेत की जे युनायटेड म्हणजे जो संयुक्त प्रांत होता त्याचं नाव बदललं, पुढे नावात त्याला UP म्हटलं. 69 जे की आहे मद्रास, याच्या पण जोड्या आहेत.
आणि वेगवेगळ्या स्वरूपातली प्रश्न आहेत. मद्रास त्याचं पुढे 1969ला तामिळनाडू झालं, म्हैसूरचं कर्नाटक झालं आणि 1973ला लॅकड्यू, मिनिकॉय आणि अमीनदिवी याचं मिळून काय लक्षद्वीप झालं. 1 फेब 1992ला घटना दुरुस्ती करण्यात आली. 69वी घटना दुरुस्ती झाली आणि या 69व्या घटना दुरुस्तीनुसार दिल्ली पुनर्रचना जो काय करण्यात आला कायदा झाला आणि तिथे केंद्रशासित प्रदेश जे आहे दिल्ली याला काय स्वतंत्र राज्याचा काय देण्यात आला, जे की आहे दिल्ली पुनर्रचना हे केंद्रशासित प्रदेश. आणि मग आपल्याकडे दिल्लीमध्ये त्याचं रूपांतर कशामध्ये करण्यात आलं, NCT मध्ये करण्यात आलं, जे की नॅशनल कॅपिटल टेरिटरी राष्ट्रीय राजधानीमध्ये म्हणून करण्यात आलं. 69व्या घटना दुरुस्तीनुसार केंद्रशासित प्रदेशाला काय करण्यात आला, ती राजधानी म्हणून काय करण्यात आलं, ठरवण्यात आलं का, तर आपल्याकडे ठरवण्यात आलं. ठीक आहे. ते पण आपल्याला दिल्लीबाबत सविस्तर स्वरूपामध्ये आपण जे काही आहे केंद्रशासित प्रदेशामध्ये आपण त्याच्यावर चर्चा करू. 2006ला उत्तरांचलाचं उत्तराखंड, पॉंडेचेरीचं पदुचेरी झालं आणि नोव्हेंबर 2011ला ओरिसाचं काय झालं तर ओडिशा झालं. अशा पद्धतीची नावामध्ये जो झालेला बदल आहे त्या बदलावर पण आयोगाने काय केलेलं आहे, प्रश्न विचारलेले आहेत का, तर प्रश्न विचारलेले आहेत. इथं 69व्या घटना दुरुस्ती संबंधित प्रश्न विचारलेला आहे. त्याला काय दर्जा देण्यात आला त्याच्या विधानाबद्दल प्रश्न विचारलेला आहे. हे नावात झालेले जे बदल आहेत त्याच्याबद्दल पण प्रश्न आहे. ओडिसाच्या संदर्भात पण प्रश्न आले. अशा पद्धतीने काय आहे, जे की नवीन राज्यांची जे की आत्तापर्यंत झालेली जी राज्य आहेत आणि केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांची उत्क्रांती आहे का, तर उत्क्रांती आहे. थोडक्यात जर काही महत्त्वाच्या लक्षवेधी जर या टॉपिकबद्दल जर सांगायच्या म्हटल्या तर इथे आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे 18वी घटना दुरुस्ती माहीत असणं काय आहे, आवश्यक आहे का, तर आवश्यक आहे. 1966मध्ये ती करण्याच्या पाठीमागचा उद्देश मी सांगितला की पंजाब राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आणि हिमाचल प्रदेश यांची पुनर्रचना करण्यास सोपं व्हावं याकरिता कलम 3 मध्ये काय करण्यात आल्या, कलम 3च्या नंतर शेवटी 2 गोष्टी काय करण्यात आल्या, स्पष्ट करण्यात आल्या. एक म्हणजे जे घटक राज्य आहे स्टेट या शब्दामध्ये काय केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होत आहे असं सांगण्यात आलं. स्टेट म्हणजे केंद्रशासित प्रदेशामध्ये प्रदेशाचा समावेश आहे असं सांगण्यात आलं. त्यामुळे राष्ट्रपतींना गरजेनुसार घटक राज्य आणि केंद्रशासित मध्ये काय करता येऊ शकते, पुनर्रचना करता येऊ शकते. म्हणजे भारताचा नकाशा कशाही पद्धतीने काय करता येऊ शकतो, बदल करता येऊ शकतो का, तर बदल करता येऊ शकतो. आणि 3A नुसार संसदेच्या अधिकारामध्ये काय सांगण्यात आलं की कोणतेही दोन राज्य एक केंद्रशासित प्रदेश असे मिळून काय करता येऊ शकतं, राज्याची निर्मिती करता येऊ शकते का, तर राज्याची निर्मिती करता येऊ शकतं. किंवा नवीन राज्य निर्माण करता येऊ शकतं का, तर नवीन राज्य निर्माण करता येऊ शकतं. अशा पद्धतीचं ज्या 2 तरतुदी 18व्या घटना दुरुस्तीने काय करण्यात आल्या, ॲड करण्यात आल्या का, तर ॲड करण्यात आला. काही विधानं आहेत लक्षवेधीमध्ये बघत असताना त्या विधानाच्या स्वरूपामध्ये प्रश्न माहीत असणं आवश्यक आहे. एक भाषा आणि अनेक राज्य निर्माण झाली पाहिजेत असं मत जे कुणाचं होतं, BR आंबेडकर यांचं मत होतं. मताबद्दल सेंटेन्स उपलब्ध होत असताना आणि साधारणतः 2 कोटी लोकसंख्या असावी एक राज्य निर्माण करत असताना असं BR आंबेडकरांचं मत होतं का, तर मत होतं. आणि आपल्याकडे विदर्भ हा एकत्र जो झाला तो नागपूर कराराने झाला आणि त्या नागपूर करारामध्ये काय करण्यात आल्या, काही अटी होत्या. त्या अटीनुसार विदर्भ हा महाराष्ट्रात आला. जे की पहिली अट होती की एक हायकोर्ट कुठं असावं, जे की नागपूरला असावं आणि एक हिवाळी अधिवेशन हे कुठे असावं, नागपूरला व्हावं. आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये जे की आहेत लोकसंख्येच्या प्रमाणात काय मिळावी, भरती व्हावी अशा पद्धतीच्या जो थोडक्यात जर सांगितलं ते नागपूर करार होतं. या नागपूर कराराने विदर्भ हा महाराष्ट्रात आला का, तर महाराष्ट्रात आला. मग महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये फाझल अली आयोगाने काही शिफारशी केल्या होत्या का, तर फाझल अली आयोगाने काही शिफारशी केल्या होत्या. कुठल्या स्वरूपाच्या शिफारशी केल्या होत्या की त्यांनी महाराष्ट्राच्या संदर्भात फाझल अली आयोगाने खालीलपैकी कुठल्या शिफारशी केल्या होत्या अशा पद्धतीचा पण प्रश्न होता. म्हणून आपण या मुद्द्यावर आपण चर्चा करत आहोत की विदर्भ हा स्वतंत्र राज्य निर्माण करावं, गुजरात, मराठवाडा आणि महाराष्ट्र हे द्विभाषिक राज्य करावं आणि द्विभाषिक मुंबई म्हणजे आपल्याकडे द्विभाषिक याचंच रूपांतर पुढे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. जे की आहे निर्मिती 1 नोव्हेंबर 1956ला आणि त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती आपण बघितलं की 1 मे 1960ला झाली. ठीक आहे. जून 1948ला घोषित करण्यात आलं
आणि भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष आपण बघितलं की हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कुठल्या स्वरूपामध्ये काय आहे. कुठल्या राज्यांना अलीकडे प्रश्न विचारला जातो की कुठल्या राज्यांची निर्मितीसाठी, कुठल्या राज्याच्या निर्मितीसाठी काय, कुठले 2 राज्य, कुठला एखादा विभाग तयार करून, जसं की एक प्रश्न विचारला होता काय, बुंदेलखंड राज्याची निर्मितीची मागणी ही कुठल्या 2 राज्यांना मिळून करण्यात आली, तर यूपी आणि एमपी अशा पद्धतीने आहे. असे करंटली असं लक्षात ठेवायचं की अलीकडे जे होणाऱ्या ज्या मागण्या आहेत त्या स्वरूपामध्ये पण काय केलेलं आहे, आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत का, तर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला भाग 1 मधला नवीन राज्य जी आहेत आपल्याकडे, ती राज्यांची निर्मिती आणि क्षेत्र हे तर आपण बघितलं कलम 1 ते 4 मध्ये. पण आपल्याकडे राज्यांची निर्मिती कशा पद्धतीने झाली, केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती, याची उत्क्रांती कशा पद्धतीने झाली, हा मुद्दा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे का, तर तो आवश्यक आहे. आणि तो पाहत असताना आपल्याला काही संकल्पना मी सांगितलेला आहे. देश म्हणजेच आपण म्हणतो की काय, स्टेट, पॉलिटिकल जो आहे, पॉलिटिकल शब्द हा जो आहे तो म्हणजे काय आहे, स्टेट आहे. आणि स्टेट कशा पद्धतीने 4 घटकांना मिळून तयार होतं, भूभाग असेल, पॉप्युलेशन असेल, गव्हर्नमेंट असेल, सार्वभौमत्व असेल, आणि जे ते चालवण्यासाठी, ही व्यवस्था चालवण्यासाठी नियम तयार करतो त्याला आपण म्हणतो घटना. या सगळ्या गोष्टीवर आपण काय केली आहे, सविस्तर स्वरूपामध्ये चर्चा केलेली आहे.